आम्हाला कुणी बी अडवायचा प्रयत्न करू नका, आम्ही नाही थांबणार आहे. अगं बोलतो की सकाळच्या लाभांशी, असं कशाला? वहिनी काय झालं? कुठं निघाला सा? ताईसाहेब घर सोडून निघाला ती. काय? हळू बोला, आबा झोपलेत. सांगा काय झालं? अहो काय व्हायचं बाकी राहिलं राणा भाऊजी? आता तुम्हाला जर सांगितलं ना तर तुमच्या डोक्याला त्रास होईल. नका विचारू, आम्ही वाडा सोडून चाललोय. काय? आम्हाला नाही वाड्यात राहायचीच भीती वाटू लागली हो आता. कधी बी कुणी बी येईल ना मला म्हणाल चला निघायत ना. काय म्हणताय सा वहिनी? कोणाची टाप आहे असं बोलायची? कोण का असं बोलल? का? सकाळी मामांजी बोललेच की आम्हाला तुम्ही नंतर करा औक्षण म्हणून. आता मला सांगा राणा भाऊजी, खरं तर हो माना आमचा की नाही? हा, पर ती चूक माझीच आहे. मी आज असं सांगितलं होतं. राणा भाऊजी अहो तुम्ही भोळ हायसा, पण वाड्यातली बाकीची माणसं तर शानी आहेत ना व. त्यांनी सांगायला हवं होतं की वहिनी साहेब हा मान फक्त तुमचा, पण कुणी काही बोललं नाही. नंतर त्या मास्तरनीचं पाय धरायला लावलं आम्हाला. तुमच्या वहिनीला ते बी केलं आम्ही. रात्री जेवाय गेलो तर जेवण संपलेलं. वहिनी साहेब, जेवण नाही संपलं, खीर संपली होती. ते बी राणाला आवडते म्हणून त्यानं संपवली. काय वहिनी, तुम्हाला माझ्यामुळे खीर नाही मिळाली? माफ करा वहिनी, लई मोठी चूक झाली बघा. मी आजपासून खीर सोडली. अरे पण राणा कशा पायी? काय राणा भाऊजी तुम्ही खीर संपवली होय? अहो मग जाऊ द्या की, पण हेच म्हणायचंय आम्हाला. ही गोष्ट आम्हाला कुणी सांगितली कशी नाही बरं? अहो आम्हाला ना या घरात काही मानच नाही हो, कुणी किंमतच देत नाही आम्हाला. हे जेवले काय आणि आम्ही उपाशी मेलो काय समजा सारखंच. नंदिता काय बोलतीस? असं नाही होणार. असंच होणार, असंच होणार. तुम्हाला कुणी फसवलं ना तरी बी तुम्हाला ते कळायचं नाही. उलट त्यानं उपकार केले म्हणून स्वतःच्या कातडीचं जोडं घाललो त्याच्या पायात. मला सांगा, सकाळी औक्षणाच्या वेळी तुम्ही बोलाय गेलात पण तुम्हाला गप केलं. असंच उद्या घराच्या हक्काच्या वेळी तुम्ही बोलायला गेलात आणि कुणी तुम्हाला गप केलं म्हणजे काय करायचं? नाही आमचं ठीक आहे, आम्ही जाऊ आमच्या पप्पांकडं. पण राणा भाऊजी हे काय करतील, कुठं जातील सांगा की आम्हाला. विश्वास ठेवा बहिणी, असं काय बी होणार नाही. असंच होणार आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.